नमस्कार. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे, पण तीही नैसर्गिक उपायांनी. हे शक्य आहे का? तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे. चला, आज आपण अशा काही पदार्थांबद्दल बोलूया, जे फक्त जेवणाची चवच नाही, तर आपलं आरोग्यही सुधारतात. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, की रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवायची कशी? म्हणजे औषधं तर आहेतच, पण त्याशिवाय असे कोणते सोपे आणि घरगुती उपाय आहेत जे आपण रोजच्या रोज सहज करू शकतो? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर खरंच आपल्या स्वयंपाकघरात आहे. आपलं स्वयंपाकघर म्हणजे जणू काही आरोग्य सुधारणाऱ्या साधनांनी भरलेलं एक नॅचरल टूलकिट आहे, नाही का? चला तर मग या टूलकिटमधलं एक एक साधन बाहेर काढून नीट बघूया. तर या आपल्या टूलकिटचा जो पाया आहे तो म्हणजे धान्य आणि डाळी. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा आपल्या जेवणातला सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही. आता बघा, या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे हे शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतात. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजे साखर हळू वाढते. ओट्समधल्या फायबरमुळे पटकन भूक लागत नाही आणि डाळींमुळे तो पोट बराच वेळ भरलेलं राहतं. याचा सरळ अर्थ काय? तर रक्तातील साखर अचानक वाढत नाही, ती एकदम स्थिर राहते. हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. विचार करा, नाचणी आणि ओट्स हे कासवासारखे आहेत. हळूहळू आणि स्थिर ऊर्जा देतात. तर दुसरीकडे पांढरा भात आणि मैदा हे रॉकेटसारखे आहेत. खाल्ल्याबरोबर रक्तातील साखर वेगाने वाढवतात. त्यामुळे निवड नेहमीच स्थिर ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचीच करायला हवी. चला, आता आपल्या टूल किटमधल्या काही चवदार मदतनीसांकडे वळूया, म्हणजेच मसाले आणि भाज्या. हे पदार्थ जेवणाला फक्त चव नाही देत, तर आरोग्यासाठी एखाद्या पॉवर अप सारखं काम करतात. उदाहरणार्थ कारलं. आता नाव ऐकून अनेकांनी नाक मुरडलं असेल, पण ऐका तर, त्यात पॉलीपेप्टाइड पी नावाचा एक घटक असतो जो नैसर्गिक इन्सुलिनसारखं काम करतो. म्हणजे रक्तातील साखर कमी व्हायला थेट मदत करतो. त्यामुळे कारल्याचा रस असो किंवा भाजी, आहारात त्याचा समावेश नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. आता हा आकडा लक्षात ठेवा. अर्धा, फक्त अर्धा चमचा. हा आकडा एक अशा मसाल्याशी संबंधित आहे जो इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी खूप मदत करू शकतो. कोणता असेल तो मसाला? तो मसाला आहे दालचिनी. हो, खरंच, दिवसातून फक्त अर्धा चमचा दालचिनी. ही इतकी छोटीशी सवय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मोठी मदत करू शकते. ह्या यादीत अजूनही काही मदतनीस आहेत बरं का. मेथी दाण्यांमधलं फायबर साखर कमी करतं. पालकसारख्या पालेभाज्यांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं, जे इन्सुलिनचं कार्य सुधारतं. आणि एक अगदी सोपा बदल म्हणजे नेहमीच्या पांढऱ्या बटाट्याऐवजी रताळ्याचा वापर करून बघा. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. आता आपण बोलूया फळं आणि पेयांबद्दल. इथे योग्य निवड करणं फार महत्वाचं आहे, कारण दिसतात तशी सगळी फळं आणि पेय आरोग्यासाठी सारखी नसतात. फळं निवडताना एक साधा नियम लक्षात ठेवा. पेरू, सफरचंद, पपई आणि बेरीजसारखी फायबर जास्त असलेली फळं उत्तम पर्याय आहेत. पण आंबा, द्राक्ष आणि केळी, जी जास्त गोड असतात, ती मात्र अगदी प्रमाणातच खाल्लेली बरी. आणि छोट्या भुकेसाठी किंवा पेयांचं काय? तर बदाम आणि अक्रोड हेल्दी फॅटसाठी खूप चांगले आहेत. नेहमीच्या चहाऐवजी ग्रीन टी पिऊन बघा, त्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. आणि बाजारातल्या एनर्जी ड्रिंकपेक्षा नैसर्गिक नारळ पाणी पिणं तर कधीही चांगलंच. तर आत्तापर्यंत आपण अनेक पदार्थ पाहिले, पण या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारे 3 सुवर्ण नियम आहेत. हे नियम फक्त काय खावं याबद्दल नाहीत, तर ते कसं जगावं याबद्दल आहेत. हे 3 सुवर्ण नियम अगदी लक्षात ठेवा. पहिला, जेवणाआधी एक मोठी सॅलडची प्लेट खा. यामुळे भूक आणि साखर दोन्ही नियंत्रणात राहतं. दुसरा नियम, पांढरे पदार्थ कमी करा. पांढरा भात, मैदा हे टाळा. आणि भात खाताना नेहमी सोबत एक वाटी डाळ घ्या. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, जेवणानंतर फक्त 15 ते 20 मिनिटं चाला. हा छोटासा व्यायाम साखरेची पातळी कमी करण्यासाठी एखाद्या चमत्कारासारखं काम करतो. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर मनात एकच प्रश्न येतो, आहारात केलेला एक छोटासा बदल खरंच इतका मोठा फरक घडवू शकतो का? आज आपण जे काही पाहिलं त्यावरून ह्याचं उत्तर हो असंच मिळतं, नाही का? योग्य निवड आणि काही छोट्या सवयींनी आरोग्यात नक्कीच मोठे आणि सकारात्मक बदल घडवता येतात.